सगळ्यांना गुड मॉर्निंग. कॉफीयुक्त गुड मॉर्निंग, कारण मी सकाळी सकाळी पहिल्यांदा घेते कॉफी आणि माझी जर्नी शेअर करायला मला तुमच्यासोबत खूप आवडेल. आणि ज्यांना कुणा खूप प्रश्न असतील तर माझे शॉर्ट्समध्ये मी नेहमी बोलतच असते, तर तुम्ही माझे शॉर्ट्स बघू शकता. अशी सुंदर अशी गुड मॉर्निंग झाली आहे आणि सकाळ सकाळ पडत होता पाऊस. त्या पावसाचं आणि प्रेमाचं हे खूप जुनं नातं आहे, तर ते जुनं नातं आपण नेहमी नेहमी जपत असतो. स्पेशली ज्या मदर्स आहेत त्यांना सगळ्यांना माहीतच असेल की सकाळी सकाळी इतकी कामाची लगबग असते की स्कूलला जायचं आहे, टिफिन बनवायचा आहे, ऑफिसला जायचं आहे, सगळ्यांना आवरून द्यायचं आहे, स्वतःची कॉफी चहाही बघायचा आहे, नाश्ताही बनवायचा आहे. या सगळ्यातूनही जर स्वतःसाठी तुम्ही वेळ काढलात तर खूपच छान. मी काढते माझ्यासाठी वेळ कॉफीसाठी. स्पेशली मी कॉफीसाठी आंघोळ झाल्यानंतर पटकन म्हटलं डब्बा करून घ्यावा आणि कॉफी म्हटलं पिऊन घ्यावी, कारण मी पहिल्यांदाच कॉफी पिऊन घेतली. आणि माझ्याशी रिलेट करतीलच की सकाळी सकाळी आपण किती घाईतमध्ये असतो. आपल्याला 10 हात येतात, हे करायचे, ते करायचे, ते करायचे, ते करायचे, फटाफट करून मोकळं होतो आणि दुसऱ्या कामांना सुरुवात होते. त्यानंतर जायचं असतं स्कूलला सोडायला आणायला, आणि मी म्हटलं की पटकन माझा स्वयंपाक उरकून मला तिला स्कूलला परत घ्यायला पण जायचं असतं. त्यामुळे मला टिफिनही वेळेत व्हायला हवा आणि बाकीच्या गोष्टीही वेळेत व्हायला हवा आणि त्यासोबतच किचनही पटकन क्लीन करून घेतला. म्हटलं की परत तेच हा माझा फर्स्ट व्लॉग आहे. मी तुमच्यासाठी सगळ्यांसाठी हा फर्स्ट व्लॉग बनवलेला आहे. मी शॉर्ट्स बनवत असते, छोटे छोटे शॉर्ट्स. मी माझ्या जे डे टू डे लाईफमध्ये जे घडत असतं ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते. माझे जास्त कोणी फ्रेंड्स नाही आहेत, त्यामुळे मी तुमच्यासोबतच गप्पा मारते आणि नेहमी तुमच्यासोबतच बोलते. आज जर काही मेनू वेगळा नाही आहे, तर मग लसूण सोलण्यासाठी म्हटलं की डोसा बनवायचा होता मुगाचा, त्याच्यासाठी लसूण हवाच होता. आणि त्याच्यासोबत आम्हाला मॅडमला द्यावं लागतं दूध, कारण ती पीत असते हॉर्लिक्सचं दूध, आणि त्याच्यातून माझ्याकडनं पडली साई, तर मॅडम साई पीत नाहीत तर ते आम्हाला बाजूला काढावीच लागते. आणि त्याच्यासोबत झालं होतं की असं की नारळ ठेवले होते मी बाहेर, आणि मग ते भिजले खूप, आणि मग मला त्यांना आणावं लागलं आतमध्ये. आणि ही झाडांची आज अवस्था अशी झाली होती कारण खूप पाऊस पडला होता आणि त्यांच्यामध्ये साचलं होतं पाणी. सो मला ते पाणी